नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिना शुभ का अशुभ, विवाह व वास्तुशांती माहिती याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मराठी महिन्यानुसार म्हणजे पौष महिना हा 10वा महिना आहे। मार्गशीर्ष अमावस्या झाल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होत असते। ह्या पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत हा प्रत्येक वर्षी हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो। हा पौष महिन्यामध्ये आपण खास करून या महिन्यामध्ये सूर्यदेवाची या महिन्यामध्ये उपासना करावी किंवा आराधना करावी। त्यामुळे आपल्याला आरोग्य, यश, फलप्राप्ती लाभ मिळण्यासाठी मदत होते। या महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये आपण जप जाप, मंत्र, ध्यान धारणा, तसेच मंत्र पठण, विविध स्तोत्र जे आहेत देवांचे देवींचे ते स्तोत्र आपण या महिन्यामध्ये पठण करावे। जास्तीत जास्त या महिन्यामध्ये आपण दान धर्म देखील करू शकता। या पौष महिन्याच्या पौर्णिमेला खास करून आपण आपल्या घरामध्ये जर सत्यनारायण पूजा केली तर त्याचे विशेष महत्त्व आहे का विशेष त्याची फलप्राप्ती आपल्याला व आपल्या परिवाराला होत असते। पौष महिना हा शुभ कार्यासाठी अशुभ किंवा वर्ज्य आहे असा उल्लेख कोठेही शास्त्रामध्ये नाही किंवा याला शास्त्राचा कोणताही आधार नाही। त्यामुळे तुम्ही पौष महिन्यामध्ये जर पंचांगामध्ये विवाहाचे म्हणजे लग्नाचे मुहूर्त असेल किंवा गृहप्रवेश, वास्तुशांती, घर वाहन खरेदी, सुवर्ण खरेदी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी जर पंचांगात मुहूर्त असेल तर तुम्ही ह्या पौष महिन्यामध्ये हे शुभ कार्य करू शकता। या पौष महिन्यामध्ये आपण किंवा आपले परिवार या परिवाराला योग्य वाटेल असे निर्णय घेऊन म्हणजे डिसिजन घेऊन आपण या महिन्यामध्ये कोणतेही कार्य करावेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।